अत्यंत समाधानी आहोत आम्ही। गेल्या 2.5 वर्षापासून संपूर्ण रायगडवासी जनता, माझे सर्व सहकारी मित्र, आमचे आमदार खासदार सगळेच मंडळी जी वाट पाहत होते, तो काल दिवस श्रावणी सोमवारातला पहिला सोमवार आणि काल जे आमचं डिक्लेरेशन झालेलं आहे। काल खरं म्हणजे आम्ही आग्र्याला होतो आणि काल आग्र्यालाच आम्हाला ही बातमी कळली, फार समाधान वाटलं। मी सगळ्यांचा आभारी आहे। रायगडला विकासाचं कसं भविष्य असेल काय सांगाल? आता पळसप्याला आलोय आहे, आता आम्ही आज रात्री अलिबागला वस्तीला जातोय। उद्या पहिली मीटिंग आमची रायगडची होणार आहे आणि मग आम्ही सगळे आमचे आमदार खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक या सगळ्यांना विश्वासात घेऊन रायगडचं विजन आम्ही पहिल्यांदाच रायगडमध्ये आगमन होत आहे। शिवसैनिकांमध्ये जी अपेक्षा होती ती संपलेली आहे, प्रतीक्षा होती ती संपलेली आहे। शिवसैनिकांचा उत्साह आहे तो संचारलेला आहे, काय आवाहन कराल? सगळ्या शिवसैनिकांना मी मनापासून त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो की ह्या आपल्या पालकमंत्री पदासाठी सगळेच उत्सुक होते आणि ती उत्सुकता शिगेला पोचलेली होती, ती काल संपलेली आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काल डिक्लेरेशन केलं, मी त्यांचा आभारी आहे। पहिल्यांदा पालकमंत्री झालात, आज पहिला म्हणजे दुसरा दिवस आहे। पहिला असं कोणतं काम जे करायला पाहिजे पालकमंत्री झाल्यावर आवडेल? जिथे आपण उभे आहोत तो रस्ता पहिला व्यवस्थित करणं, कारण मुंबईचे चाकरमाने आता गणपतीला येणार आहेत, ते आमचं विजन पहिलं असेल। जे काय खड्डे पडले, तुम्ही जे काय रोज दाखवताय ते पहिलं समाप्त करणं।